आम्ही फुले पिक्चर बघण्यासाठी आलो होतो आणि फुले पिक्चर पूर्ण थिएटरमध्ये बघत आहेत, पण त्यांचं पोस्टर सुद्धा लावलेलं नाही. म्हणजे फुले पिक्चराला किती विरोध आहे. महिलांचा चिरी लावून आणि नको त्या पिक्चरचे पोस्टर्स लावलेले आहेत, नको त्या गोष्टी इथं आहेत. पण फुले पिक्चरचा आम्ही जर बघायला आला असेल, येणाऱ्या पिक्चरचे कुठं आहे. आता मी तुम्हाला दोनदा रिलीज होते असा विषय सुरुवातीपासून सगळे पोस्टर्स इथं आहेत. तर फुले पिक्चरचा आपल्याला पोस्टर दिसत नाही. फुलेला अडवण्यासाठी किती मोठे प्रयत्न चालू आहेत ते. आता हे लोक, ही आहे आपल्या देशाची वास्तविकता. मी लोकांना विचारतो इथे की तुम्हाला काय वाटतं की फुले सिनेमा बघायला आलात आणि फुले सिनेमांची इथं पोस्टर्स नाहीत, तुम्हाला फोटो काढायचा असेल किंवा काही विचार शेअर करायचे असतील, काय वाटतं तुम्हाला? ज्यांनी समाजामध्ये क्रांती घडवून आणली, आज जे आपण हे शिकलेले लोक आहेत, तिथं कामाला लोक आहेत, जे महिला येऊ शकतात, हे उघडे नागडे पिक्चरचे फोटो दिसत आहेत तुम्हाला सगळे. परंतु सत्यशोधक समाज अडवण्यासाठी आणि फुलेंना अडवण्यासाठी काय काय केलं जातंय हे तुम्ही लक्षात घ्या. पण आपण अडायचं नाहीये, पिक्चर बघायचंय आणि सगळ्यांना सांगायचं बघा म्हणून. तुम्हाला काय वाटतं पोस्टर्स का नाही? फुले हा जो सिनेमा आहे, एकतर पहिल्यांदा सुरुवातीला जी अडवणूक झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता आम्ही ज्या राटणीमधल्या सिटी ब्राईट रॉयल या थिएटरमध्ये त्यांना विचारलं कर्मचाऱ्यांसोबत, तर ते आहे नीचे आहे अशा पद्धतीने. तर मला असं वाटतं की हा विचार जो दाबण्याचा प्रयत्न आहे तो एकदम चुकीचा आहे. आणि आत्ता याला त्याला फोन करतात. कोणताही सिनेमा आल्यानंतर ज्या वेळेस वितरण होत असतं त्यावेळेस पोस्टर थिएटर मालकाकडे जात असतात, हे कंपल्शन आहे. पण हे नाहीये, हे अत्यंत मी या घटनेचा निषेध करतो. पोस्टर प्रत्येक आणि मॅनेजर सर बोलता का तुम्ही? हा बोल. म्हणजे पोस्टर्स का नाही? आमचे पोस्टर आले त्यामुळे आम्ही लावू शकतो. पिक्चर आला आणि पोस्टर का नाही, पिक्चर आला लेट त्यामुळे ते डिस्ट्रीब्युटर पोस्टर आला आपल्या अवेलेबल झाला असं विषय. चुकीचं आहे ना. नाही बरोबर. फुलेंना किती दाबा तुम्ही म्हणता ते मला पूर्ण मान्य आहे. असं तर तुम्हाला सांग मी लावलं असतं बरोबर. मग तेच विषय आलाय, डिस्ट्रीब्युटर आम्हाला पाठवलं त्यामुळे आमचा आणि शो आल्यामुळे लेट आल्यामुळे ते अवेलेबल झालं नाही असं विषय आला, बाकी काही नाही. सर डिस्ट्रीब्युटर विचार दाबण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. पण हा विचार दबणार नाहीये. प्रचंड संख्येने लोक येत आहेत, मूवी बघतायत, प्रतिसाद बघतो. तरी पण मग तुम्ही आग्रह करायला पाहिजे. आता कसं आहे माहिती का, पोस्टर दाखवलं पाहिजे, सर तुम्हाला पब्लिसिटी नाही करत असणार. तुम्ही जे म्हणताय ना, आपण इथे कमीत कमी 45 तिकीट बुक केली. त्यांना मी रिक्वेस्ट केली की आम्ही अजून करतो, तुम्ही आम्हाला स्पेशल शो द्या. ते बोलले आज नाही देऊ शकत, तुम्ही उद्या वगैरे करा. बोललं की नाही? बरोबर. ऍक्च्युअली काय ते आपलं शेड्यूल ठरलेलं असतं ना. कसं माहिती का, तुम्ही इतके सगळे पोस्टर लावतात. मी तुमचे मी वरती पण केलं रिपोर्ट. तुम्ही म्हणले, तुम्हाला काय म्हणलं मी काय बोलतो, आम्ही बोलण्याच्या अगोदरच ना फुलेंनी काय सगळ्यांसाठी केलेलं आहे, महिलांसाठी केलेलं आहे, सगळ्यांसाठी केलेलं आहे. हो बरोबर. तुमच्यासाठी ते म्हणून आपण आम्हाला तो निघायला पाहिजे किंवा पोस्टर पाहिजे म्हणून. ऐका ना सर, पण तुम्ही जे टेक्निकली बोलताय ना की आमच्याकडे पोस्टर आलं असं होऊच शकत नाही. ऍक्च्युली काय दोनदा रिलीज झाली. मला एक सांगा, तुमच्यावर दबाव आहे का की फुले सिनेमाला काही करून दाबला पाहिजे? तसं काही नाही. पोस्टर लावू नका म्हणून असं नाही तसं काहीच नाही. उलट सगळे आपल्याची असं नाही. सगळं आपण आजचा शो इतका फुल भरलाय. माझं काय म्हणणं आहे, आला नाही पोस्टर तुम्ही स्वतः मागायला पाहिजे आपल्या की बाबा हे तुम्ही बघा. तुम्ही नाही ते पिक्चर संपलेले पिक्चर सगळे चालू आपला पिक्चर आहे, तुम्ही बोलताय, तुम्ही नको पब्लिसिटी करायला. ही माणसं मध्ये कुठून लांबून आले, विमानतळावर राहतात, मागोली तळेगावून आलोय मी, तळेगावून आले. कोल्हापूरहून आलेत. मी सांगता काय म्हणतो, तुम्ही आले पेशवाय आले की काय असं वातावरण दिसायला. आपल्यासोबत जॉईन होण्यासाठी 4-5 लोक तयार आहेत, त्यांना आपण घ्यायचं का? सर मला सांगा, आता काय पुस्तक कधी लावणार तुम्ही? मी आता वरती सगळं सांगितलेलं आहे त्यांना. असं आता आम्हाला स्क्रीन देणार आहेत का नाही लोक आपल्याला? देणार ना. स्क्रीन चालू आहे ना? हो, आता स्क्रीन चालू आहे. पोस्टर लावून घ्या, पोस्टर लावून घ्या. इंटरव्ह्यू करत नाही, मी सांगितलं वरती तिकडे फोटो काढायचे. आम्हाला फोटोज काढायचे आहेत, फुलेंसोबत फोटो काढायचे, पोस्टर लावाच. पैसे दिलेले आहेत. संवाद असाच आहे बरोबर. इंटरव्ह्यू पर्यंत फोटो लावा. तुम्ही पोस्टर आणून हा.
पुढे सांगतो काय नाव काय बोलतो? हा? नाव काय बोलतो? दीपक काटे. शेजारच्या एक काम करा धर मी जर बोलतो आपण सगळेजण बोलू वर जाऊन आपण ते सगळे सगळे आहेत ना, पहिलं सगळ्यांना बोलून आणि तुम्हाला सांगू का? हे असं करू नका. पोस्टर लावा ऑनलाईन राहू दे इंटरव्हल पर्यंत आपण एकच पोस्ट बोलतो. मी प्रयत्न करू. प्रयत्न नाही सर. आम्ही इंटरव्हल पर्यंत वाढवणार आहोत की फुले सिनेमाचा हे लागला पाहिजे पोस्टर लागला पाहिजे प्रत्येक सिनेमाचे पोस्टर्स लागलेले आहेत. आम्हाला फुलेंसोबत चला चला वर चला माणसं आहेत ना. चला ही आहे मनुवादी थिएटर माफिया यांनी चित्रपट रिलीज होण्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट केले. चित्रपटामधले बरेच डायलॉग्सला माइल्ड करून टाकले जे की हार्ड हिटिंग होते. त्याच्यासोबतच बरेच सीन्स वगळले गेले. पण आणि आता त्याच्यानंतर थिएटरमध्ये ज्यावेळेस सिनेमा येतो सिनेमा आल्यानंतर लोकांची एक सवय असते की चला आपण सिनेमा बघायला गेलो होतो महात्मा फुलेंच्या फोटो पोस्टरच्या बाजूला आपला फोटो काढून घेण्याची कुणाची हौस असते. त्यासाठी पोस्टरसुद्धा लावलेले नव्हते. म्हणजे किती नीचता आहे ह्याच्यामध्ये. बाकीचे नंगे पुंगे चित्रपटाचे भरपूर फोटो होते. आपण कुठल्या पिक्चरला नाव ठेवायचं नाही पण बाकींच्या ज्यासाठी तुम्हाला जे येणारे पिक्चर आहे 6-6 महिने पुढचे त्याचे पोस्टर्स लावण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. आणि फुलेंचा जो रिलीज झाला आहे स्क्रीनवरती चालू आहे आतमध्ये आणि बाहेर फोटो नाही. आम्ही त्यांना ऑन केलेलं होतं की आम्ही पिक्चर बघायला चाललो आहे आणि पिक्चर बघून येईपर्यंत म्हणजे थिएटरमधून जो इंटरव्हलचा पिरियड असतो तोपर्यंत जर इथं पोस्टर लागले तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू. तर त्या लोकांनी आमच्या ह्या रिक्वेस्टला म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला म्हणा दाद भेटला आणि त्या लोकांनी आम्ही थिएटरमधून इंटरव्हलमधून येईपर्यंत पोस्टर्स लावले आणि आमचे जे सहकारी होते प्रत्येकाला फोटो काढण्याचा चान्स भेटला. ही आहे मनुवादी मानसिकतेवरती विजय. नुसता पिक्चर बघायला जायचं नाही पिक्चर बघायला गेल्यानंतर सुद्धा क्रांती केली पाहिजे कारण पिक्चरच क्रांती ज्योतीचा होता. हा आहे बदल.